SY बीकॉम मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये रेशो अनालिसिस एक महत्वपूर्ण टॉपिक आहे. आणि काय असेल रेशो अनालिसिस म्हणजे, तर रेशो अनालिसिस हा एक फायनान्शियल टूल आहे आणि या टूलमध्ये आपण इव्हॅल्युएट करतो कंपनीचा परफॉर्मन्स. कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करते त्याला एक्झामिन केलं जातं रिलेटेड टू द प्रॉफिटेबिलिटी. कंपनी किती प्रॉफिट अर्न करते पर्सेंटेज मध्ये, त्यानंतर त्याची लिक्विडिटी किती आहे, त्यानंतर त्याची इफिशियन्सी किती आहे, हे सर्व कॅल्क्युलेट केलं जातं रेशो अनालिसिस मध्ये. तर रेशो अनालिसिस मध्ये कोणकोणते रेशो कॅल्क्युलेट केले जातात, तर बेसिकली आपण काही रेशो बघूयात. तर पहिला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. हा पर्सेंटेज मध्ये काढला जातो. याचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल इंटू 100. त्यानंतर रेशो काढला जातो नेट प्रॉफिट रेशो. हा पण पर्सेंटेज मध्ये काढला जातो. याचा फॉर्म्युला असेल नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल इंटू 100. त्यानंतर थर्ड रेशोच्या बाबतीत आपण बघूयात करंट रेशो. करंट रेशोलाच वर्किंग कॅपिटल रेशो म्हणतात किंवा त्यालाच 2:1 रेशो म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आहे करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. थँक्यू.